नमस्कार. तर आज मी मस्त असा चमचमीत आणि अगदी टेस्टी असा अंडा मसाला बनवते. तर खूप टेस्टी झाला होता. एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला ना, तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी अंडे बॉईल करून घ्यायसाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे. सुरुवातीला गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा म्हणजे अंडे फुटत नाही. तर आता याला मी बॉईल करून घेते. तर इथे मी बॉईल करून घेतलेले आहे आणि ते गरम पाणी फेकून घेतलं आणि याच्यामध्ये आता थंड पाणी टाकलं. सोबतच हे बर्फ टाकला. बर्फ टाकल्यामुळे अंडे लवकर थंड होतात. तर आता थंड झाल्यानंतर याचे साल असे काढून घ्यायचे. सगळ्या अंड्याचे मी असे साल काढून घेतले. नंतर आपण याला आता मधून कट करणार आहे. तर या पद्धतीने असे मधून कट करून घ्यायचे. तर बघू शकता या पद्धतीने सगळेच अंडे मी कट करून घेतलेले आहे. चला तर मग आता गॅसकडे वळूया. तर गॅसवर एक पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आता याच्यामध्ये अंडे टाकून या पद्धतीने फ्राय करून घेतले. तर अंड्याचा कलर असा थोडासा ब्राऊन आला पाहिजे म्हणजे याची चव खूप छान लागते. थोडंसं मी लाल तिखट टाकून घेतलं आणि हळद टाकून घेतली आहे. तुम्ही इथे मीठ देखील टाकू शकता, पण मी आता मीठ टाकलेलं नाही आहे. आता हे मस्त असे फ्राय करून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्याच पॅनमध्ये तेल टाकून घेतलं. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी चांगलं तडतडून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. तर कांदा इथे थोडासा जास्तच घेतलेला आहे. आता कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. तर आता इथे रंग बघू शकता. या पद्धतीनेच कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. आता आलं लसणाची पेस्ट देखील आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे. तर आता मी 2 ते 3 मिनटं आलं लसणाची पेस्ट देखील इथे चांगली परतवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये टमाटरची प्युरी टाकली. तर मी इथे 2 मीडियम साईजचे टमाटरची प्युरी करून घेतली आणि ते टाकून घेतली आहे. आता यालासुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं. आता काही सुके मसाले टाकायचे आहे. तर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि धने पावडर आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता हे सगळे मसाले चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता हा मसाला ना चांगला ड्राय होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता ड्राय होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा म्हणजे टमाटर चांगले शिजले जातात. तर इथे बघू शकता आता हा मसाला तयार करून घेतला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्याने काय होतं, सगळे मसाले जे आहेत ना असे एकजीव होतात. तर आता मी इथे थोडंसं पाणी टाकून याला परत असं मिक्स करून घेतलं. आता मसाला बघू शकता दिसायला बघा अगदी एकजीव असा झालेला दिसतोय. थोडंसं याला बॉईल होऊ द्यायचं. तर इथे बघू शकता आपला हा मसाला तयार करून झाला. नंतर आता आपण जी अंडी फ्राय करून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. अगदी सोपी रेसिपी आहे, पण तुम्ही एकदा खाल ना तर याची चव विसरणार नाही. इतका टेस्टी हा बनतो. तर आता याला खूप जास्त आपल्याला मिक्स करायचं नाही आहे. असं हलका हलका मसाला याच्यावर टाकून घ्यायचा आणि फक्त 3-4 मिनटं याला झाकून मसाल्यामध्ये होऊ द्यायचं म्हणजे अंड्याला ना मसाला चांगला लागतो. 3-4 मिनटं असं कमी गॅसचा फ्लेम करून मी हे होऊ दिलं होतं. आता वरून थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतली. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त असा चमचमीत आपला हा अंडा मसाला तयार झाला आहे. परत त्याला हलक्या हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं. तर खूप जास्त मिक्स केलं ना तर मग ते अंडे तुटतात. त्याच्यामुळे खूप जास्त असं मिक्स करायचं नाही. तर मस्त असा चमचमीत तयार होतो आणि खायला याची चव इतकी मस्त झाली होती ना, तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर दिसायला बघू शकता अगदी टेम्प्टिंग असा हा अंडा मसाला तयार झालेला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये याला सर्व्ह करून घेऊया. तर तुम्ही इथे चपाती किंवा नान किंवा बटर रोटीसोबत खाऊ शकता. अगदी मस्तच लागतो. अगदी भातासोबत देखील खाल्ला ना तरी देखील मस्तच लागणार आहे. तर आता याच्यावरून थोडंसं असा निंबू पिळून घ्यायचा आणि मस्त असा चपातीबरोबर ताव मारायचा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर अशाच नवनवीन रेसिपीमध्ये भेटूया.